नमस्कार मंडळी, मी मोनिका. आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. भाड्याचं घर आणि खाली कर अशी गंमत असते, पण आज आम्ही खाली नाही तर भाड्याच्या घरात राहण्यासाठी आलोत आणि त्या घराची साफसफाई करण्याचं काम हे चालू आहे. साधारणतः 2-2.5 वर्षापासून घर बंद असेल कदाचित, म्हणून बघा किचन ओटा अगदीच चिकट झालेला होता. सुरुवातीला आम्ही घर छान असं धुवून घेतलं. फरचीवरचे डाग, किचन ओट्यावरील डाग अगदी घासून घासून काढावे लागलेत आणि त्याच्याने हातसुद्धा दुखायला लागले होते. घिसणी किंवा मग चाकू, चमचा ज्या पद्धतीनं घासता आलं त्या पद्धतीनं घासून घेण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला तर घरं धुवून घेतलेत आणि त्यानंतर दुसऱ्यांदा घासून घासून पुन्हा ते स्वच्छ केलं. आणि नवीनच त्यांनी आता हा कलर दिलेला होता पांढरा, कारण भिंतीसुद्धा बऱ्याच खराब झालेल्या होत्या. हे किचन रूममधील कपाट आहे, तर तसा रूम सगळा साफ झालेला होता आणि किचन रूममधील जे कपाट आहे त्याच्यात कागद लावून डबे ठेवायचे आहेत. किचन रूम सेट झाला की मग दुसरे रूम सेट करायला थोडं बरं पडतं. तर हा रूम जो आहे तो वरच्या मजल्यावर आहे आणि ही आहे छोटीशी अशी गॅलरी. अशा बाजूने वरती येण्याचा रस्ता आहे आणि त्यांचं अडगडीचं सामानसुद्धा बरंच असं पडलेलं आहे. हे जे आहे ते रामफळाचं झाड आहे. रामफळंसुद्धा त्याला लागलेली आहेत. तर हळूहळू सामान जो आहे तो आम्ही आणत आहोत. तसा जास्तीचं सामान मी आणलेलं नाही, फक्त खाण्यापिण्यापुरतं, झोपण्या अंथरण्यापुरतं जे नेहमीचं लागतं, जे गरजेचं आहे तर तेवढंच इथं आम्ही आणणार आहोत. ही रूम खास मुलांसाठी केलेली आहे. मुलांच्या शाळेसाठी भयंकर आम्हाला त्रास होत होता, कारण येण्या जाण्यातच बराच वेळ त्यांचा जायचा. जवळजवळ 2 ते 2.5 तास हे त्यांचे घर ते स्कूल आणि परत रिटर्न जायला स्कूल ते घर अशा दरम्यान त्यांचा व्हायचा. आणि त्यामुळेच मग असं वाटलं की 3-4 हजार रुपये सहज गाडी भाडं जात होतं. मग आपण रूम अजून 1000 रुपये गेले आणि रूम केला तर ते परवडेल, कारण घरी येताना मुलं अगदी थकायची. नळसुद्धा सिंकचा खूपच खराब झालेला होता. तर सुरुवातीला नळ घासून घेतला. ह्या नळाला प्यायचं पाणी येतं. किचन रूममधील हा नळ आहे. फक्त दुपारपर्यंतच ह्या नळाला पाणी असतं. आमच्याकडे तापी माई असल्यामुळे पाण्याची काही कमतरता नाही आणि आमच्या गावी तर अगदी 2 वेळा पाणी येतं. तर पाणी भरून घेतलं. आणि भाड्याचं घर असलं तरी स्वच्छता जशी महत्त्वाची तसंच देवाची पूजा ही सुद्धा महत्त्वाची. फक्त गणपती बाप्पांना मी सोबतीला आणलेलं होतं, तर गणपती बाप्पांना स्थापन करून त्यांची पूजा केली. आता इथं साहित्य मोजकंच होतं, त्यामुळे मग रुमालावर गणपती बाप्पांना आसनस्थ केलं आणि कलश मांडला. गणपती बाप्पांची आरती वगैरे आम्ही सगळ्यांनी केली.